यापुढे हिंदुत्वाचे राज्य येवो असे विठ्ठल चरणी साकडे शिवसेना पक्षप्रमुख यांनी सोमवारी घातले। पंढरपुरात झालेल्या महासभेत त्यांनी विविध प्रश्नांवर राज्य सरकारवर निशाणा साधला। यावेळी त्यांच्या हस्ते खास पंढरपूरसाठी विठाई बस सेवेचे उद्घाटन करण्यात आले। पंढरपुरात सहकुटुंब दाखल झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले। त्यानंतर त्यांनी महासभेत संबोधित केले। यावेळी बोलताना ठाकरे यांनी 5 राज्यात हरलेले पक्ष आता तोंडवर करू शकत नाहीत। राम मंदिर बांधणार म्हणजे बांधणारच अशी घोषणाही त्यांनी केली। बाळासाहेब ठाकरेंचा वारसा घेऊन मी पुढे जात आहे। जगभ्रमंतीपेक्षा विठुरायांच्या पंढरीत येऊन जा। मराठवाडा विदर्भात दुष्काळाची परिस्थिती गंभीर बनली आहे। दुष्काळाच्या झळा महाराष्ट्र भोगत आहे। त्यासाठी कुंभकर्णाला जागे करण्यासाठी मी पंढरपुरात आलो आहे। शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणाऱ्या योजना कुठे आहेत? पीक विम्यातही सरकारने मोठा घोटाळा केला आहे असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केलाय। युतीबाबत जनताच निर्णय घेईल। मला जागा वाटपात स्वारस्य नाही। आधी प्रश्न सोडवा। नुसत्या परीक्षेची फी माफी नको तर शाळेची सर्व फी माफ करा अशी मागणी त्यांनी केली। छत्तीसगडमध्ये जशी घाण साफ झाली तशी महाराष्ट्रात व्हावी असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला।